शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून देते मी आता. हॅलो. हा बोला ना. शिक्षणाधिकारी समोर आहे. शिक्षणाधिकारी समोर आहे. ते का पैसे घेत आहेत तुमच्याकडून? पेनल्टी म्हणून. हॅलो. हॅलो. कोण प्रिन्सिपल बोलतात का? यस. कशाचे पैसे मागता तुम्ही मॅडम? आप कौन बोल रहे हैं मैडम? एजुकेशन ऑफिसर नवी मुंबई. हाँ, क्या नाम है आपका? अरुणा यादव. आप नहीं है क्या? अच्छा. हाँ, तो आप नहीं है? नहीं, न्यू तो नहीं हूँ, बट उन्होंने बताया नहीं वो किससे बात करवा रहे हैं. हाँ, तो आप किस लिए पैसे मांग रहे हैं? उनका एलसी का जो उन्होंने एप्लीकेशन नहीं दिया था ना टाइम पे, उस चीज़ का है. आप ऐसे पैसे नहीं मांग सकते. कुछ रूल है क्या आपके पास? तो दिखाओ. घनसोलीला एनपीएस स्कॉलर स्कूल आहे. ते का पैसे घेत आहेत तुमच्याकडून? पेनल्टी म्हणून. पेनल्टी म्हणून पैसे घेत आहेत. पेनल्टी म्हणून. शाळेमध्ये आहेत तुम्ही? मी आहे ना इथे शाळेमध्ये आहे. तुम्ही आहेत का मुख्याध्यापिका तिथे? मुख्याध्यापिका आहेत? एक सेकंद मॅडम. शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावून देते मी आता. हॅलो. बोला ना. शिक्षणाधिकारी समोर आहे. शिक्षणाधिकारी समोर आहे. एक सेकंद प्रिन्सिपलला देऊ का? हॅलो. हॅलो मॅडम. एक सेकंड प्रिन्सिपलला देऊ का? पालक त्यांना पैसे मागतायत. लिव्हिंग सेक्रेटरी ठेवून गेलेल्या शाळेला गणसोली शाळा NHP का NLP शाळा आहे त्या शाळेची. मॅडम मी इथे स्कूलमध्ये आहे. मॅडम प्रिन्सिपल मॅडम अंजुम शेख त्यांच्याकडे देते. शिक्षण अधिकारी आरटी मध्ये उन्होंने बोला प्रिंसिपल से. मैडम आप बात कीजिए. हॅलो. कोण प्रिन्सिपल बोलतात का? यस. कशाचे पैसे मागता तुम्ही मॅडम? आप कौन बोल रहे हैं मैडम? एजुकेशन ऑफिसर नवी मुंबई. हाँ, क्या नाम है आपका? अरुणा यादव. आप नहीं है क्या? अच्छा. हाँ, तो आप नहीं है? नहीं, न्यू तो नहीं हूँ, बट उन्होंने बताया नहीं वो किससे बात करवा रहे हैं. तो आप किस लिए पैसे मांग रहे हैं? उनका एलसी का जो उन्होंने एप्लीकेशन नहीं दिया था ना टाइम पे, उस चीज़ का है. आप ऐसे पैसे नहीं मांग सकते. कुछ रूल है क्या आपके पास? तो दिखाओ. ओके मैडम, आप एक काम कीजिए, इनसे बात कीजिए. इनसे हमने पूरा डिटेल दिया है हमने पहले. क्या? हम इनको कितनी बार समझाए कि हमने जो पेरेंट्स ने एप्लीकेशन दिया था ऑन टाइम, उनसे हमने कुछ भी पैसे नहीं लिए, उनको फ्री में ही दिया है. ऐसे कौन से नियम में लिखा है? जरा दिखाओ. उनको दिखाओ तो वो मान जाएंगे. ओके. आपण ही रेकॉर्डिंग ऐकली. हा धक्कादायक प्रकार NPS स्कॉलर्स अकॅडमी स्कूल अँड कॉलेज घनसोली गाव नवी मुंबई या शाळेचा आहे. किती संतापजनक व खेदजनक हा प्रकार आहे. शाळेय कायद्यांची व नियमांची पायमल्ली करून कशाप्रकारे पालकांची लूट केली जात आहे हे तुम्ही ऐकलत. बरं, शाळेच्या प्रिन्सिपलला शिक्षणाधिकारीचे नावही माहीत नाही. ही मोठी शोकांतिका. मी शिक्षणाधिकारी बोलते यानंतरही तुमचे नाव काय असे विचारले जाते. म्हणजे किती हे अज्ञान की मुजोरी. जर शिक्षणाधिकारी सोबत एवढी मुजोरी तर पालकांची काय अवस्था असेल. तसेच यावरून शाळेच्या प्रिन्सिपल व शिक्षक यांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्ता काय दर्जाची आहे याचा अंदाज येतो. किंबहुना याबद्दल पालकांच्या मनात मोठी शंका आहे. RTEच्या नियमासोबत इतरही कायद्यांची पायमल्ली करून NPS शाळा प्रशासनाकडून पालकांची बेकायदेशीरपणे पैशाची वसुली करून लूट केली जात आहे. 5,000 द्या आणि LC घेऊन जा, नाहीतर काय करायचे ते करा, दाखला देणार नाही, अशा उर्मट भाषेत पालकांची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे या शाळेची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच तशा प्रकारचे लेखी तक्रार पालकांनी उपायुक्त संघमित्र खिल्लारे शिक्षण विभाग नवी मुंबई यांच्याकडे केली आहे. आता उपायुक्त खिल्लारे मॅडम शाळेवर कोणत्या प्रकारची कारवाई करणार आणि पालकांना कसा न्याय देणार याकडे लक्ष आहे. धन्यवाद.